पापा बन जाओ ना सीएम, मुझे मिनिस्टर बनना है। पापा पापा पापा। सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूं मैं। बहरा नहीं हूं मैं, सुनाई दे रहा है मुझे। काय तुफान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भाजपनं आपल्या ऑफिशियल अकाउंटवरनं एक व्हिडिओ सध्या शेअर केलाय, ज्याची सर्वत्र चर्चा होतीये। महाराष्ट्र प्रत्येक मॅच जिंकत आहे, पण मॅन ऑफ द मॅच कुणीतरी वेगळंच होतंय। तिजोरी रिकामी होते भाऊ, बॅटिंग ते करतात पण आउट आपण होतोय। खूप रस्ते बनवले त्यांनी, आता स्पीड ब्रेकर बनवायची वेळ आली। चल घे युटर्न। या व्हिडिओमध्ये महाविकास आघाडीने कशा प्रकारे घोटाळे केले ते या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय। आता महाराष्ट्राची जनता या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाला साथ देते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांसारखं दिसणारं एक पात्र यामध्ये आहे। महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावण्याची वेळ आली आहे असं बोलताना आपल्याला ते पात्र दिसतंय। मागच्या सरकारने सुरू केलेला प्रत्येक प्रोजेक्ट बंद होणार। मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, जिहे कटापूरचं लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट पण बंद। तर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये देखील एक पात्र आहे। महाराष्ट्रातील प्रोजेक्ट कसे थांबवले गेले त्या दृष्टीने ते मांडण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या मविया सरकारचा कोविड सेंटर घोटाळा पुढे आलेला आहे। आता काय बोलायचं? ऑक्सिजनच्या खरेदीत सुद्धा पैसे खायचे त्यांना। तर बातमी येत आहे की मविया सरकारने कोविड-19च्या बॉडी बॅग्स खरेदीत पण घोटाळा केला आहे। तर प्रश्न हा आहे की मराठा आरक्षणवर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे? महाराष्ट्र हमारे लिए बस एक राज्य नहीं है, एटीएम है और आप उस एटीएम की पिन हार नहीं मान सकते। मेट्रो का, पानी का, हाईवे का, सबका प्रोजेक्ट बंद करेगा रे तेरा उद्धव। ठाकरेंच्या काळातील कोविड घोटाळा मुद्दा या व्हिडिओमध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। सोबतच मराठा आरक्षणावरती महाविकास आघाडीचे नेते जे की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये ते देखील दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला जातोय। आणि सोनिया गांधी यांचं देखील पात्र यामध्ये आहे। सोनिया गांधी असं म्हणताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतात की महाराष्ट्र ही तिजोरी आहे आणि उद्धवजी तुम्ही या महाराष्ट्राच्या तिजोरीचे पिन आहात असं उद्धव ठाकरेंना उद्देशून सोनिया गांधींचं ते पात्र आपल्याला म्हणताना दिसतंय। आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी महाविकास आघाडीचे घोटाळे आणि इतर गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न होतोय। तुम्हाला काय वाटतंय? महाविकास आघाडी की महायुती, कुणाला महाराष्ट्राची जनता या विधानसभा निवडणुकीमध्ये कौल देईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।